ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव म्हणता माया ज्ञानदेव
Oh
ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविले भित्ते. जडमुड उद्धरिले, जडमुड उद्धरिले रेड्या वेद बोलविले. संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविले भित्ते. मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा.
संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविले भिंती. शिबिराला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे वारकरी संप्रदायात आराध्य दैवत भगवान पांडुरंग परमात्मा तुका म्हणे जाती संक्रांत घ्या ते आमचे कुळदैवत पांडुरंग या प्रमाणे पांडुरंगाला सुरुवात केली. पांडुरंगा चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोबा ओम नमो ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळ पंचानुग्रह पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुर्याज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त ज्ञान मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती नागेंद्रहाराय त्रिलोचनाय बसमंगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तसमंकराय नमः शिवाय लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवमानकुल्लवेगं जितेन्द्रियं पतिव्रतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आता वंदरंगभूमिका कीर्तने उपभूती लोका डाळ मृदंग शब्देदिका त्यामाजे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले मुबडिया बोला अज्ञान म्हणणे आपल्या बाळाचा लबी सकळ नामा म्हणे घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णो किती निर्जीव चालविली भित्ती शिवेला सुरुवात करण्यापूर्वी परिहार देणे फार महत्वाचा आहे. ज्यांच्या निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे अशी कैलासवासी सिद्धरामप्पा मल्लाप्पा हत्तुरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा 20वा नामसप्ताह 20वा जवळ आला. 20वा जवळ येण्याकरता याचसाठी केला होता 8 तास केल्याशिवाय 20वा येत नाही आणि तो 20वा आला आणि त्या 20व्याला मला शेवट मिळाली आणि आज मी बदली कामगार आहे बरं का. बदली कामगार आहे. असो माझ्यावर प्रेम करणारे आमचे कोंडीचे महाराज संजय महाराज आमचे आदरणीय ज्योतिराम महाराज यांच्या प्रेमाखातीर यांनी फोन केला. पुन्हा आमचे पीटी मास्टर कोमट्याचे कासार महाराज आज सध्या घाटच आहे. फक्त पोवायला येणारा अट्टल पाहिजे. आज का एका होली पडली इथं उभारलेली साधे नाहीत बरं का. कोण गाण्यात पारंगत आहे, कोण वाचवण्यात पारंगत आहे, कोण ऐकण्यात पारंगत आहे, कोण खाण्यात पारंगत आहे, फक्त कीर्तनात मी पारंगत नाही. तर असं सेवेला मी सेवक झालो तुमच्या लागून निज चरणा
जास्त विश्लेषण न करता अभंगाचा भावार्थ पाहू. पंढरीनाथाचे प्रेम भंडारी लढीवाळ विठोबाचा दास भक्त शिरोमणी लाडका डिंगर आवडता फार विठोबाचा नाम याचे प्रेम केशवची जाणे केशवाचे राहणे नाम्यापाशी नामा तुझी केशव केशव तुझे नामा भक्ती प्रेम भाव मागदासे धन्य धन्य नामा आपस आंबे आणि त्या आपस आंब्यामध्ये ही गोटी घातली आज. म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार माहित आहे का? दुधाची भूक ताकावर भागावं लागणार. आज ताकच आहे पण कधी कधी ताक बी कामाला येते. अरे तुम्ही तुकोबरायचं प्रमाण सांगतो मी तुम्हाला. गवळीयाचे ताक पेरे ओढ पोरे चांगली एवढा त्यांचा छंद देवा काय भक्ती सेवा दे महाराज. शहाणपणे वेद होता गोपिका त्या ताकटे असं परमार्थामध्ये बरं का. ज्यांचा अभंग सेवेकरता घेतलाय पंढरी निवासी नामदेवरायांचे थोरले चिरंजीव नारायण महाराज. नामयाच्या घरी 14 जन स्मरते हरे 4 पुत्र 4 सुना नित्य स्मरते नारायणा. नारायण महाराज विठ्ठल महाराज गोविंद महाराज आणि महादेव महाराज 4 मुलांमध्ये नामदेवरायाचे थोरले चिरंजीव नारायण महाराज. आणि नारायण महाराजांनी हा अभंग केला बरं का. जेवढा नामदेवरायाचा अधिकार तेवढाच नारायण महाराजांचा अधिकार. जेवढा नामदेवरायाचा अधिकार तेवढाच नामदेवरायाच्या 4 मुलांचा अधिकार महाराज. अहो किती अधिकार म्हणतात तुम्हाला एका प्रमाणात सांगतो. मुलांचा नामदेवरायांच्या मुलांचा अधिकार एका प्रमाणात. ज्ञानेश्वर महाराज समाधी घ्यायच्या अगोदर देवानी या 4 मुलाला आळंदीला पाठवलं. कशा करता माहित आहे का? जिथं ज्ञानोबा समाधीला बसायचे तिथली जागा झाडण्याकरता पाठवलं. कशा करता? जिथं माऊली समाधीला बसायचे ना तिथली जागा झाडण्याकरता 4 मुलांना देवाने पंढरीतनं पाठवलं. नारा विंडा गोंडा जाडविली जागा समाधीची एवढा अधिकार आहे 4 पोरांचा. आणि असो असे ज्ञानेश्वर कविर्ल सम्राट चक्रवर्ती भगवान ज्ञानोबराय ज्ञानदेव शिव मोठा अशा ज्ञानोबरायांचा 750वा जयंती औचित्य आहे बघा. समाधी सोहळा
आणि 750वा अवतार माऊलींचा कार्य महाराज. नामामने पूर्ण ब्रह्मज्ञानेश्वर घेतासे अवतार अलंकापुरे. पंचमहापातकी तारावया जल आले नारायण मृत्यूलोके. उरपाट अर्जुना संगड पडता जलधारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तोचे अवतार धरे लंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया अजून एकदा जगाला गीता सांगण्याकरता भगवान महाविष्णू भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काय केलं तर महाराज नामदेवरायांनी त्याचं आरतीतून एवढं सुंदर वर्णन केलं. आपल्याला एकच आरती माहित आहे, आरती ज्ञान राजा. तर महाराज नामदेवरायांना समाधी प्रकरण पूर्ण झाल्यावर नामदेवरायांनी आरती केली माऊलीची. फार गोड आरती. आणि त्या आरतीमध्ये सुरुवातच केली माऊलीचा अवतार कशा करता, वेश पाठवून आला, रूप पाठवून आला, कशा करता नामदेवरायांचं वर्णन करता. इंद्रायणीच्या तटी इंद्रायणीच्या तटी धरला रवास विश्वतारावया लक्ष्मी निवास. ज्ञानेश्वर रूपे धरला निज वेश वर्मदांतया सद्गुरुपदेश. जय देव जय देवा जय ज्ञान देवा जीवा शिवाचा प्रब्रह्म ठेवा. जय देव जय देवा जय ज्ञानदेवा. आणि ज्ञानोबा अवतरित झाले त्याच्यामुळे हे 750 वर्ष आहे. आणि आता नुकताच समाधी सोहळा आजच्या तिथीला महाराज. आज तिथे अष्टमी बरं का हो. आजच्या तिथीचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, माहित असेल न माहित असेल तर मी सांगतो ऐका. आजच्या तिथीला ज्ञानेश्वर महाराजांचे परम भक्त हैबत बाबा ज्यांनी ज्ञानोबांचा सोहळा राजशाही थाटामध्ये वैभव उभा केलं, माऊलीचा सोहळा राजशाही थाटामध्ये चालू केला, असे असणारे मौली भक्त हैबत बाबाने आज ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी समोर उभा राहिले आणि माऊलीला हात जोडले. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती तुम्ही बैसुन्यांतरी मज जागवान धारी, तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा भोरे, श्रेष्ठ ज्ञानदेवा एका जनार्दने आठवावा. माऊलीचा आठव केला, डोळ्यामध्ये अश्रू आणून हैबत बाबांनी विनंती केली माऊलीला. काय विनंती केली? माऊली जसं पंढरीमध्ये नामदेवरायांनी महाद्वारामध्ये समाधी घेतली त्याच न्यायाप्रमाणे मला सुद्धा तुमच्या महाद्वारामध्ये आज मला समाधी द्या. आणि जर मला असं स्थान प्राप्त झालं तर मग आयुष्या भाग्या जालो तरीच धन्य जन्मालो, रुळे तळील पाय
संत पाय देती बरी संत पाय देती बरी डोळे तळील पायरी माऊली जवा जवा वारकरी तुमच्या दर्शनाकरता या महाद्वारामध्ये ह्या पायरीवर येईल तवा लागती संतांचे चरण रज माऊली माझी इच्छा पूर्ण करा आणि ज्ञानोबरायांनी कृपा केली महाराज आज हैबत बाबाने महाद्वारामध्ये पद्मासन घातलं माऊलीचा दावा चालू केला आणि हरिपाठ चालू केला हरिपाठ म्हणता म्हणता ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ आजच्या तिथीला आज सकाळी बघा बघा योगायोग तर बघा ज्या माऊलींची हैबत बाबाने आयुष्यभर सेवा केली बरोबर त्यांच्या उत्सवा दिवशी आज 12 वाजता महाद्वारामध्ये आळंदीमध्ये हैबत बाबांनी नामदेव पायरीप्रमाणे महाद्वारात माऊलींच्या महाद्वारात समाधी घेतली आणि हैबत बाबाच्या पायरीचं पूजन झाल्याशिवाय माऊलीचा समाधी सोहळा सुरू होत नाही. कळलं का? आज अष्टमी तिथी आहे तुमच्या मैत्रिणी आज आवर्जून आपण घेतला आणि ज्या टमास ज्ञानोबर आहे बरं का संपूर्ण कार्य झालं माऊलींचं अवतार येण्याचं प्रयोजन होतं अवतार तुम्हा धराया कारण उदराया जन जडजीवा ते संपूर्ण कार्य पूर्ण झालं ज्ञानेश्वरी पूर्ण झाली चांगली पासष्टी पूर्ण झाली अमृतानुभव पूर्ण झाला योगशिष्ट पूर्ण झाला हजारो अभंगाचा पूर्ण गाथा पूर्ण झाला हरिपाठ पूर्ण झाला आणि शहाणी माणसं बरं का जास्त राहत नाहीत माणसं काम संपलं की शहाणे महात्मे निघून जातात महाराज माऊलींची ओवी आहे जाणत्यान तोरीची यावे जोवरे आणखी आप कीर्ती न पवे आणि तेथून या निघावे ओवी बघा माऊलीने काय सांगितलंय शहाणी माणसं जास्त दिवस राहत नाहीत महाराज तसं माऊलीने बरं का आपलं कार्य संपलं आणि मग कार्तिक वारी आणि माऊलीने पताका घेतली माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गोडे पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे पुन्हा वेदिले पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे पुन्हा वेदिले आणि जेव्हा माऊली निघाले म्हणता ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नाम मुक्त बेटा स्थान दाम भिडे श्रद्धा वैकुंठ माता संत गेले निवृत्ती संत हा सोपान महावैष्णव कटी मुक्ताबाई नित्य आपण नारायण नमदासे आणि जेव्हा दिंडी दर मजल करत करत तुका मने धावा आहे पंढरी विसावा आणि मला दिंडी माऊलींची पंढरीला आली माऊलीनं चंद्रभागेमध्ये माऊली आली बरं का आणि चंद्रभागेचं स्नान केलं माऊलीनं आणि शेवटचं स्नान केलं माऊलीनं सांगितलं चंद्रभागेला चंद्रभागे स्नान तुका मागे हिचिला पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी आणि तिथनं माऊलीनं स्नान करून पुंडलिकरायापाशी आली अवघे संत एक वेळा भेटी पुंडलिका दृष्टी दे करिया आणि तिथनं माऊली पुंडलिकाचं दर्शन घेऊन पुंडलिकाला निरोप दिला पुंडलिकाला सांगितलं आता मी समाधी घेणार आणि तिथनं महाराज महाद्वारे वैष्णवजन आणि महाद्वारातून पुढं माऊली रावळामध्ये आले आणि रावळामध्ये आल्यावर का म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया आजी सोनियाचा देनो वरुषे अमृताचा गणो आजी सोनियाचा देनो हरी पाहिला आणि याप्रमाणे माऊलीने देवाच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि मस्तक टेकवल्याबरोबर माऊलींच्या डोळ्यातून अश्रूचा थेंब देवाच्या चरणावर पडला आणि देवाने उचललं माऊली आज कार्तिक एकादशी आहे काय मागाचा आहे मागा मी तुमच्यावर प्रसन्न आहे मागा म्हणल्यावर माऊलीने काय केलं महाराज आपल्याकरता तर
तर पहिलं मागितच नाही. आता विश्वात्मके देवे येणे वाक्याने दोषावे दोषोनी मत द्यावे पसाय दान हे. माऊली तुमच्याकरता मागा, विश्वाकरता मागू नका, तुमच्याकरता सुद्धा करता मागा. त्या टमास माऊलीनं काय मागितलं माहित आहे का? समाधी मागितली. समाधी मागितल्या देवाच्या पायाखाची वीट सरकली आणि देवाला 2 वारीला धक्का बसला बरं का. एक आषाढी वारीला आणि एक कार्तिक वारीला. आषाढी वारीला नामदेवरायाने धक्का दिला आणि कार्तिक वारीला माऊलीने दिला. आषाढ शुद्ध एकादशी नामावनी विठ्ठलासे आज्ञादावी मनसरची समाधी विश्रांती लागे नामदेवराय. आणि कार्तिक वारीला ज्ञानदेव मने विठ्ठलासे नामा हुबासे सन्मुख ऐकता थोर खेळत तुमक मने ज्ञानात महासुख समाधी घेत असे. नामदेवरायानं कार्तिक वारीला जाहीर केलं. काय जाहीर केलं? आता पुढच्या एकादशीला ज्ञानेश्वर महाराज त्रयोदशीला समाधी घेणार. हालकंगोळ माजरा महाराज वैष्णवांनी जे जे कार केला. आणि मग देवाने माऊलीला विचारलं, माऊली काय तर मागा. देव म्हणे ज्ञाना होणे सावधान मागे वरदान मज काही. ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामीकडे कृष्ण पक्ष व्रत हरिदिन परिपूर्ण मागितला मान ज्ञानदेवा. पांडुरंगा कार्तिक वारी तुमच्याकडं आणि पुढची कृष्ण पक्षातली एकादशी माझ्याकडं. मागतला मान ज्ञानदेवा. अशा प्रकारे देवाने बरं का नामा म्हणे देवा आवडीने देवाने आवडीने आशीर्वाद दिला. यात्रा अंकापुरा येते ते तू आवडती विठ्ठला पांडुरंग प्रसन्नपणे दिले देणे त्याला. माऊलीला वरदान दिलं आणि झाली महाराज. कार्तिक वारी संपली. पौर्णिमेचा काळा झाला. 4ही भावंड आळंदीच्या दिशेने निघाली. दर मजल करत करत अलंकापूरला आले. मगवास केला अलंकापुराशी पिंपळद्वाराशी कंकाचा. आणि देवाला आठवण झाली. देवाने पुंडलिक राहायला बोलवलं, नामदेव राहायला बोलवलं. 16,108 पत्न्या देव ऋषी मुनी जपी तपी योगी यक्ष गंधर्व किन्नर सर्वांना आमंत्रित केलं. आणि देव सर्व लवाछाप घेऊन वैष्णवांचा थाट. आणि महाराज नामदेव राय तो सकुटुंब सपरिवार 4 मुलं 4 सुना. आणि महाराज देव आणि नामदेव राय नामामध्ये देवा सगळा प्रयोग Yeah.
अलंकापुरीमध्ये आले. अलंकापुरीमध्ये ते कधी आले तर आजच्या तिथीला आले महाराज. आजच्या तिथीला आल्यावर माऊलीला कळलं देव आले. सोपान काकाला बोलवलं. जावा एखादा आपल्या घरी पाहुणा आला पुढारी आला तर आपण स्वागत करतो तसा माणूस पाठवतो ना, तसं माऊलीनं सोपान काकाला मध्ये देवाचं स्वागत करून अलंकापुरीमध्ये घेऊन या. आणि माऊलीने सोपान काकाला अलंकापुरीच्या बाहेर पाठवलं. तुम्ही म्हणसाल यात्रा किती भरली तुम्ही माहिती का? तेव्हा नामदेवरायांनी संधी नोंद करून टाकली त्या टायमाची यात्रा किती भरली. आता इथे जुनी मंडळी असेल त्यांना कळेल हे प्रमाण माझं म्हणलेलं. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी पंचकोसावरी साधूच्या. किती कोसावर? कोस असते 2 महिन्याचा 1 कोस. आता असं 5 कोस तिथं साधू थांबतो. यात्रेची नोंद किती नामदेवरायांनी त्या काळात. पंचकोसावरी साधू पांडुरंगा संगे आज सुंदर वर्णन महाराज. समाधी आता समाधीचा आता 17 तर गेल्या ना 3 तास समाधी नुसती महाराज. आकाडात उतरायचं पैरून लुंगोट बाजूनच उतरायचं. म्हणून समाधीची कीर्तन ऐकू काही कुणी नाही महाराज. ज्याला समाधी पाठ आहे त्यालाच कीर्तन. मी असू नाही तर कोण बी असू. समाधी नाही, नाड नाही, पत्रिका नाही, कीर्तावळ नाही असं तर माझा विषय नाही. तर महाराज काय सांगा तुम्ही सोपान काका. आणि सोपान काका इंद्राणीच्या पल्याड आले. असलेली दाटी बघितली म्हणता विमानाची दाटी. नामदेवरायाने ते सुद्धा मला प्रमाणबद्ध केलं. इंद्रचंद्र प्रजापती अंतरिक्षी देव महाती अलंकापुरी श्रीपती हर्ष चिंती नामदेवा. अरे महाराज सोपान काका आले. सोपान काकाला ती लवा जाम बघितला, ती वैष्णवांची दाटी बघितली. सोपान काकाला 2 हात जोडले. सोपानाने मग केला नमस्कार. समजा आरोग्यामध्ये महाराज एवढी दाटी झाली. नामदेवरायांनी गणित केलं मुंगीला जायला रस्ता मिळेना महाराज. मुंगीला टाळ मृदंग वाजती अपार. नारद दुंबर गीत गाती. शुकवामध्ये अंबरशी सादर. मध्य ज्ञानेश्वर ब्रह्मरूप. पिपिली किसी मार्ग जावया मिळे. पिपिलिका म्हणजे मुंगी. पिपिलिका म्हणजे मुंगीला रस्ता मिळविले माते वैष्णव. जयाने घातली मुक्तीची गवांती. मिळवली माते वैष्णवांची. आणि मग महाराज आजच्या तिथीपासून देवाने काय केलं मला आज अष्टमी आहे. देवाने आता तुम्हाला मी विचारतो मला उत्तर द्या. आता आपल्या घराचं बांधकाम करतो त्याला आपण काय म्हणतो? जे बांधकाम करतोय बिल्डिंग बांधते त्याला काय म्हणतो? गौंडी. आता सुशिक्षित भाषा इंजिनियर. मग तसं महाराज देव लोकांना मी इंजिनियर आहे. विश्वकर्मा. देवाने विश्वकर्मेला मोबाईल लावला एखादी. विश्वकर्मा आळंदीत हजर प्रमाणबद्ध आहे. कळलं का? विश्वकर्मा काय स्वामी काय आज्ञा काय नाही म्हणले. आजच्यापासून मौलीचा 16 चालू झालाय. असा मंडप मार ना भूतू ना भविष्यात असा मंडप मार. प्रमाण सांगतो का? प्रमाण पहिलं दिव्यग्राम भावनी भक्त देखील नाही. विश्वकर्मा येऊनी उत्तरपंथी निर्मिये. दिव्यग्राम
मारला महाराज त्याचं वर्णन त्या मंडपात सुद्धा नामदेवांनी वर्णन केलंय. ते मंडप कसा मारला माहिती का? त्या मंडपाला जागर असते ना, जागर ती जागर कोट्यावधी चंद्र कोट्यावधी सूर्य कोट्यावधी चंद्र कोट्यावधी सूर्य असं जागर जागर आणि त्यामध्ये माऊली शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई देते आणि देवाने आजच्या रात्रीला आजच्या अष्टमीला देवाने सोहळा चालू केला. धन्याजी दिवस झाला सोन्याचा धन्याद दिवस झाला सोनियाचा भक्ताचा सोहळा आरंभला. अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशीचा दिवस उजळला. आणि द्वादशी दिवशी देवाने काय केलं? पिंपळाच्या पारी बैसविल्या पंक्ती पात्र श्रीपती वाढू लागे. पिंपळाच्या जे आता जे सुवर्णाचा पिंपळ आहे तिथं देव लोकांच्या पंक्ती बसवल्या, संतांच्या पंक्ती बसवल्या आणि त्या पंक्तीमध्ये वाढायला कोण माहित आहे का? देव वाढायला, देव देव वाढायला कोण? देव. आणि वाढत 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 देवाने रुक्मिणी मातेला बोलवलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, काय सांगितलं? सोहळ्याने हरी वाढी तो समळा मनाचा कळवळा कोण जाणे. रुक्माईच्या मने सांगतली गोष्ट विस्तारावे ताट ज्ञानदेवा. माऊलींना ताट करा आणि बोलवा माऊलींना. नामदेवाला सांगितलं माऊलीला बोलवणार ना. आता मी जास्त काय सांगत नाही. माऊलीला बोलवलं, द्वादशी सोडली, खेरापतीचं कीर्तन झालं आणि त्रयोदशीचा दिवस उजळला. त्रयोदशीचा दिवस उजळल्याबरोबर आज देवाने माऊलीला उठवलं. माऊलीला उठवलं, गंगेचं आवाहन केलं. गंगा, यमुना, सरस्वती, समध्या नद्या देवासमोर हजर. काय देवा, काय आज्ञा? काय नाही, माऊलींना अभिषेक आला. म्हणून तुम्ही आळंदीला जात असाल तर तुम्हाला जिथं गंगा, जिथं यमुना, जिथं सरस्वती माऊलीच्या अभिषेकाकरता देवाने प्रगट केली ते स्थान तुमच्या माहिती करता सांगतो. माऊलीच्या मंदिराच्या माग बरोबर इंद्रायणीच्या शेजारी एक कुंड आहे. त्या कुंडाचं नाव भागीरथी कुंड आहे. बरं का? माहीत नसेल तर जावा आणि नीट बघा. इथं माऊलीला अभिषेक घातला देवाने एकदम गेला म्हणून तिथं जाऊन तीर्थ घ्या. माऊलीच्या पाठीमागच आहे ती तीर्थ. अवश्य तिथं जाऊन एवढा जे वारकऱ्यांना ही समाधी माहित आहे ना ती त्या तीर्थाशिवाय आंघोळ करत नाही मला. समाधी ज्याला माहित आहे तिथंच आंघोळ करणार. आणि अशा प्रकारे माऊलींना अभिषेक घातला देवाने. ज्ञानदेवाला गे चंदनाची मुठी. माऊलींना अभिषेक घातला आणि महाराज देवाने माऊलीने चंदनाची ओटी लावली, पितांबर नेसाला दिला आणि जेव्हा देवाने भला मोठा तुळशीचा हार आणला माऊलीच्या गळ्यात घातला आणि महाराज राही रुक्माबाई आणि सत्यभामा ओवाळती प्रेमान ईश्वरा. राही रुक्माई सत्यभामा माऊलीची आरती करायला लागले आणि महाराज दहाची वेळ आणि दहाची वेळ आणि जशी जे जवळ जवळ वेळ यायला लागली पांडुरंग परमात्म्याची अवस्था बरं का. जीवनावळी मासोडी Oh
आली. देवाने नामदेवराला सांगितलं शेवटचं कीर्तन करा. शेवटचं कीर्तन करा म्हणल्यावर नामदेवरायानं थरथर त्या हाताने बिना उचलला आणि देवालाच प्रश्न केला, महाराज काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा, कोटेवरी वाणू यांची स्वरूपस्थिती निर्जीव चालविली भिंती मृत्युकीच्या. नामदेवरायाने कीर्तन केलं, हात कडून नाचला. सोपान काका समोर आहे, मुक्ताई समोर आहे. निवृत्तीनाथाची तर अवस्था विचारूच नका. आई वडील गेल्यावर निवृत्तीनाथ रडले नाहीत महाराज, पण माऊली चालले. निवृत्तीनाथ देहावर आले, जे मृत्यूवर नाही निवृत्तीनाथ ते देहावर आले. आणि महाराज ओसंडून निवृत्ती अरुंबू लागला. अनेकाच्या डोळ्या अश्रू येते. अमर्यादा कधी केली नाही याने, शिष्य गुरु सिद्धी नेले. आणि निवृत्तीनाथानं कडकडून मिठी मारली. निवृत्तीनाथानं हंबरडा फोडला. आणि महाराज निवृत्तीने हात उतरीला वदना आणि त्यागिले निदाना मला गेली. निवृत्तीनाथानं माऊलींच्या गालावर हात फिरवल्यावर माऊलींच्या मुखातून बाहेर प्रमाण पडले. महाराज काय पाळीने पोषले आणि त्या डब्बास जी निवृत्तीनाथ मिठी मारून जी रडा लागली म्हणता. नामदेवरायाने सांगितलं देवाला, देवा निवृत्तीनाथाला सावरा, निवृत्तीनाथाला आवरा. नामा म्हणे देवा पेटला होता शील, करा समाधान निवृत्तीचे. आणि देव निवृत्तीनाथाची समजूत काढण्याकरता जेव्हा जवळ आले, निवृत्ती देव म्हणे करता समाधान, काही केल्या मन राहत नाही. बांधलेल्या तळाचा फुटला से पाठ, ओघ बारावाटा मोड जाते. बांधलेल्या पिंडीचा सुटला से आळा, रणराम माळा थांबले से. हरणे विनको पडेले ओस, दस दिशा पाडस भ्रमताते. माय बापे अम्मा त्यागेले जेव्हा, आईसे संकट तेव्हा झाले नाही. तेव्हा आई सोडून गेल्यावर दुःख झालं, वडील सोडून गेल्यावर दुःख झालं नाही. तर आज माता पिता अम्मा नित्य ज्ञानेश्वर का जवळ जवळ आईची आठवण झाली की आम्ही माऊलीच्या मुखाकडे बघत होतो आणि आईचा चेहरा आम्हाला माऊलीच्या मुखात दिसत होता. जवळ जवळ वडिलांची आठवण झाली की आम्ही माऊलींकडे बघत होतो. म्हणून बघा तुम्ही माऊलीच्या बाबतीत कुठं बी अभंगात बघा आई आणि बाप शब्द घातलाय. साधकाचा मायबाप नामा म्हणे आता लोकला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस. कळलं का? दोन्ही बी भूमिका माऊलीने जगवल्या आई वडिलांनंतर. असो. आणि मग निवृत्तीनंतर एक हात धरला, देवाने हात धरला. देव निवृत्ती आले धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नदीचे आपाशा घातले माझवर, तैसे जनवर काढविले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले असणावरी, पुढे ज्ञानेश्वर हे ठेविले. 3 वेळा तेव्हा जोडले कर कमळ, झाकलेले डोळे ज्ञानदेवे. ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा, आदपती ठेवा निरंतर. नामा म्हणे आता
माऊलीने डोळे मिटले. निवृत्तीनाथानं देवाच्या गाड्याला मिठी मारली. आणि महाराज एक विशेष घडलं बरं का तिथं. काय घडलं माहिती का? आता मला सांगा, माऊलीने डोळे लागल्यावर कोणी कुणाला बाहेर आणायला पाहिजे होतं? देवाने निवृत्तीनाथाला का निवृत्तीनाथानं देवाला? कोणी कुणाला बाहेर आणायला पाहिजे होतं? देवाने निवृत्तीनाथाला. पण इथं उरपाट घाललं मला. निवृत्तीनाथानं देवालाच बाहेर आणलं. का? विठोबाचा प्राण सगळा ज्ञानोबा. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळा, घातेली शिळा समाधीशी. जर समाधीला जेव्हा शिळा लावली, निवृत्तीनाथ कोसळून पडले. सोपान काका कोसळून पडले. मुक्ताई सोपान मुक्ताई साडती शरीरा म्हणते धरा धरा निवृत्तीशी. आणि महाराज त्रयोदशीला देवाने समाधी दिली. चतुर्दशीला अमावस्याला काला केला. अमावस्याचा काला, अमावस्याच्या दिवशी यात्रा संपली. महाराज अमावस्याच्या दिवशी केला गोपाळ काला. आणि मग वैष्णवाला लाभ मोठा. देवाने माऊलीच्या मुखात काला भरवला आणि माऊलीचा निरोप घेतला देवाने. देवाने आळंदी सोडली आणि देव पंढरपूरला आले नाहीत. महाराज कशा करता? ज्ञानोबाचा विरह देवाला सहन झाला नाही. आळंदीवरून डायरेक्ट देव विष्णू पदावर आले. विष्णू पदावर म्हणून एक महिना पंढरपुरात नाही. आता येणारी वारी विष्णू पदाची. कुठली वारी? कारण देव पंढरी नाही. आता समाधीला देव पंढरी नाही, विष्णू पदाला आले महाराज. म्हणून आता महिन्याची वारी आता येणारी ती पंढरीत भरत नाही, विष्णू पदाला भरते. महाराज विरह सुरू झाला नाही. कशा करता सांगतो मी. एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने घडो त्यांचा संग. बाबा वियोग जन्मोजन्मे मज वाटे दासे मज वाटे दासे मज वाटे दासे आलिंगन. आणि अशा प्रकारे देव तिथं राहिले. आणि नामदेवरायाचं कुटुंब पंढरीत आलं. आणि आता अभंगाला सुरुवात झाली. कुटुंब पंढरीमध्ये आलं आणि नारायण महाराजांची अवस्था बदलली. महाराज नारायण महाराजांची, नामदेवरायाची थोरले चिरंजीव आळंदीपासून आल्यापासून महाराज नारायण महाराजांचा मंत्र बदलला. जे नारायण महाराज मंत्र जपत होते कुठला? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. आता रामकृष्ण हरी म्हणे ना नारायण महाराज. काय म्हणाले माहित का? ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. एका वारकऱ्यानं बघितलं आणि वारकरी नारायण महाराजच्या जवळ आला. नारायण महाराज, मी तुम्हाला आळंदीपासून बघतोय. जसे आळंदी करून आल्यापासून तुम्ही रामकृष्ण हरी म्हणत नाही, तुम्ही विठ्ठल म्हणत नाही. तुमचा मंत्र बदलला. तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता. त्यात सामर्थ्य काय? नारायण महाराज म्हणले, बाबा जगाला नाचवणारी माया, आड लावणी मायेचे वस्त्र, 1,00,000 खेळवी सूत्र, बाहेर नटी छायाचित्र 84 योगी, अशी माया नाचवणारी. पण माऊलीच्या नावानं तिची निवृत्ती झाली. म्हणून ज्ञानदेव म्हणता
पाप जास्त आहे आणि पुण्य कमी आहे. पाप जास्त आहे कारण मी पुण्याचा बॅलन्स कमी मारलाय आणि पापाचा टॉपटाईम मारलाय. संपतच नाही, रिचार्ज भरपूर आहे. मग साधक तुकोबारांना प्रश्न करतोय, मला पुण्यवंत व्हायचं आहे आणि माझं पाप घालवायचं आहे. मग तुकोबारांनी तेवढ्याच प्रेमानं उत्तर दिलं, तुझ्याकडे पाप नाही आहे पण मला पटवून सांगतो, मला सांगा 1,00,000 कडबीची गंज आहे. किती? 1,00,000 कडबीची गंज आहे. कडबा जाळण्याकरता काडीपिटीतल्या काड्या किती लागतील? एक बस लावून बघा. 1,00,000 कडबा जाळण्याकरता एक काडी बस. तसं महाराज पाप अनंत जन्माला जरी असलं तरी एक संताचं नाम बास, एक देवाचं नाम बास. नाम संकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. आणि तो साधक तुकोबारांना म्हणतो, तुकोबाराया मला पाप घालवायचा आहे आणि पुण्यवंत व्हायचं आहे, तर काय करावं लागेल? तर तुकोबारा म्हणतात संतांच्या नामाचा जप करावा लागेल. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांचे नावे, तुका म्हणे पापे जाती सांगितलं बरं का एका ठिकाणी, नीट ऐका. देव म्हणजे माझं नाव घेऊ नका पण माझ्या माऊलीचं नाव घ्या. माझ्या माऊलीचं नाव घ्या. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा. एका साधकाने ऐकलं, देवा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणल्यावर आमचा फायदा काय? आमचा फायदा काय? देवाने सांगितलं ऐका. नाथ महाराजांनी अभंग केला, ज्ञानदेव चाराक्षरे जप करी तू सर्वज्ञा, ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा, ज्ञान अग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा, ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानदेव म्हणजे ज्ञान
आम्ही देव देतो म्हणून ज्ञानदेव म्हणा. आम्ही पिंडो काय मग पिंडो असला तरी मी ज्ञान होय मुडा आरती मूर्त काय म्हणा महाराज ज्ञानेश्वर मावळे देवाने आशीर्वाद दिला. काय आशीर्वाद दिला? जो माऊलीचं नामस्मरण करेल त्याला मी ज्ञान देईल, मी ज्ञान देईल. कळलं का? हो असा एक चौकी अभंग आहे नाथ महाराजांचा. देवाने स्वतः सांगितलं की 4 भावांडाचा जप करा आणि 4 भावांडाचा जप केल्याचा प्रत्येकी फायदा वेगवेगळा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, देवाने सांगितलं. महाराज नीट ऐका आता. अक्षरे निवृत्ती जो जप करीना हो रात्री तया सायुजता मुक्ती ब्रह्मसिद्धी सर्व काळ. 4 अक्षरे ज्ञानदेव जो जप करी धनिक भाव तया ब्रह्मापदी ठाव ऐसे शिवाजी देव बोलले. सोपान हे 3 अक्षरे जो जप करी निधारे तो पाविजे ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणीजे. मुक्ताबाई चतुर्विदा जो जप करी सदा तो जाईल मोक्षपदा सायुज्य संपदा पावे. आता ऐका. 3 अक्षर निवृत्ती, 4 अक्षरे ज्ञानदेव, 3 अक्षर सोपान आणि 4 अक्षर मुक्ताई. किती झाले? ऐशी ही 14 अक्षरे जो ऐके कर्ण विवरे की उच्चारे मुखाद्वारे तया ज्ञानेश्वर प्रत्यक्ष भेटे. या 14 अक्षराचा जप केला की त्याला या कलियुगात माऊली दर्शन देते. कुठला जप? निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. म्हणून नारायण महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया संत महिमा वर्णकिते निर्जीव चालविले भिते. आयशा संतांचा महिमा वाणीनं वर्णन करणं अशक्य आहे. कारण का? संतांचा महिमा तो हो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. काय वानो आता नपुरे हे वाणी मस्तक चरणे ठेवीत असे. म्हणून नारायण महाराज म्हणतात की बाबा काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर नकळे साचार ब्रह्मालिका असो. म्हणून नारायण महाराज म्हणतात की बाबा अशा शब्दांचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही. मग काय करावं? काही न बोलणे आता उगीच चरणी ठेवितो माता. बाबा त्यांच्या चरणावर माता ठेवलेलाच बरा. म्हणून नारायण महाराज म्हणतात त्यांचा महिमा अपरंपरा आहे, त्यांचा महिमा वाणीनं करता येत नाही. आणि अशा संतांनी काय केलं? जडमुडा उद्धारिले रेड्या मुखी वेद बोलविले. जडमुडाचा उद्धार केला, जड शब्द घातला. आता जड म्हणल्यावर काय आहे महाराज? जड म्हणजे भिंत आहे. चालविले जड भिंती सांग याची भ्रांती मोक्ष मार्गाचा संगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. चालविली जड भिंती. जड काय आहे? शेड आहे. जड काय आहे? निवासामधला खांब आहे. पण महाराज जड जीवा उद्धरिले नामा म्हणे याने तारिले पती भक्ती केली ख्यात ज्ञानदेवा. अवतार तुम्हा घ्यावया कारण उद्धराया जन जड जीवा. म्हणून नारायण महाराज म्हणतात जडमुड उद्धरिले रेड्या मुखे वेद बोलविले. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेवरायाचे सुपुत्र माऊलींना नमन करतात. भजनानंतर न चरण पाहू. Gopal, 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 Gopal.
ज्ञानेश्वरी माऊलीने कितव्या वर्षी पूर्ण केली? 16व्या वर्षी पूर्ण केली. पण ती ज्ञानेश्वरी कुणाकडे घेऊन घेतली? सच्चिदानंद बाबा. ती सच्चिदानंद बाबा मेल्याने होते, बरोबर ना? मेले माणूस चित्त उठविले, मेलेल्या माणसाला उठवली ज्ञानेश्वरी निवली. आम्ही वाचल्याशिवाय मरूच नाही. कळलं का? नाही कुणाकडे लिहिले? मेलेल्या माणसाला उठवून. मग तू जिवंत राहिला कशाला? आणि पुढे ऐका, कितव्या वर्षी निवली? भगवंताच्या मुखातलं प्रमाण आहे. ऐका, देव रडत बोलते ज्ञानोबा राहिला. मग म्हणे श्री हरी धन्य धन्य तुमची वैखरी, जगत उद्धार केला संसारी 22 वर्षे असता पै. जगाचा उद्धार कितव्या वर्षी? आता तुमची रेडिंग काय चोर आहे? तुमचा स्वतःचा तर उद्धार आहे का? आणि 22 वर्षी जगाचा उद्धार देवाने रडत प्रमाण केलं. कळलं का? मग मला सांगा, 22व्या वर्षी समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी पूर्ण केली. मग वाचण्याकरता 80चं वय कशाला बघता? 50चं वय कशा करता वाचण्याकरता? आणि एकला सांगा तुम्हाला, ज्ञानेश्वरी युवका करता युवका करता. ज्ञानेश्वरी म्हाताऱ्या भंगार गाड्या गॅरेज मधल्या गाड्या नाही. ह्यांना वाचला दिसलं तर ह्याच्या हातात तर ह्यांना डोळ्यात दिसत नाही. लोकांचा अध्याय पहिला तर ह्याचा 5वा. म्हणून आमच्या जनाबाईंना आधीच सांगितलंय, वाचायचंय तर वाचावी ज्ञानेश्वरी. आणि ज्याला वाचायचंय त्यांनी वाचा, नाहीतर मरा. वाचा, आणि जो वाचेल तो टिकेल. सर्वांना विनंती आहे, समजायची त्या ग्रंथाची सेवा करा. आणि आता मला आठवणीमध्ये सांगतो, ज्ञानेश्वर महाराज त्या ग्रंथाची योग्यता काय सांगितलं माहिती आहे का? जो कोण माझ्या ज्ञानेश्वरीचं पारायण करील त्याला आशीर्वाद ज्ञानेश्वर महाराजांनी काय दिला आहे का? काया मने वाचा जो सेवक होईल याचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होईल. मी त्याला राजा करतो. राजा कुठला? हिंदला नाही, स्वानंद साम्राज्याचा. ही 5 वर्षांना बदलते. पण तुला अशा ठिकाणी बसवतो की अक्षय अढळ चढेना ढळेना असो सपना. आणि मग 4 मने नाम याचला नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्ण पिते तुझेचा देविले बिंदे. शेवटच्या चरणामध्ये नारायण महाराज माऊलींना नमन करतात. कारण का माऊलीला नमन करतात? सर्व संतांनी माऊलीला नमन केलं. महाराज ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन जातो चराचरी. बघ मी नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. सर्व संतांनी नमन केल्यामुळं ज्यांचा महिमा शब्दात वर्णन करता येत नाही, मग शेवटाला नारायण महाराज माऊलीला नमन करतात, शरण जातात. आयशा संता शरण जावे, जरी मने दया द्यावे, मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्ण किती निर्जीव चालविले बिंदे ज्ञानेश्वरा.
संत महिमा वर्णविते निर्जीव चालविले भित्ती मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णविते निर्जीव चालविले भित्ती सेवा संपली बरोबर 10 वाजले आपल्या कीर्तनाचा टाइम संपला का तरी एकतर गाडी आपली टायमाला आणलीच बरी नाही टायमाला आणली की सरळ म्हणजे पुढच्या वरून त्याला सांगणार जेवणाला उशीर झाला नाही पाहिजे बाकी कीर्तनाला उशीर झाला काय त्याला इकडे तिकडे होते की जेवणाला म्हणलं की टायमाला सोडणार महाराज पाहिजे जेवणाला सोडणार तसं आपण आपली गाडी बरोबर 10ला आणली पाठ पाडून आता पटपट उतरा टाटावर बसा असू द्या फक्त एक आता माझं शेवटचं वाक्य ऐका माऊलींचे आपल्यावर उपकार संप्रदायावर आहेत देवावर उपकार आहेत लक्षात घ्या माऊलींचे आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक कीर्तन काल अक्षरशः गैनरमार हौशेकरांचा सप्ताह चालू आहे कोर्टी गाव आहे गैनरमार हौशेकरांना परवाची त्यांची सेवा झाली काल माझी झाली तिथं आणि जिथे ते कीर्तन तिथं मी रोज सांगतोय तळमळीनं सांगतोय आता 17 तारखेला माऊलींचा समाधी सोहळा आहे प्रत्येक ठिकाणी मंदिरा ठिकाणी भजन असेल कीर्तन असेल तर तिथं आपलं जसं लग्नाला पत्रिका दिल्यावर एकाच्या नावाने पत्रिका येते पण समजा घरबार हा मग समाधी सोहळ्याला बरं का घरात समधी जर बरं का मंदिराकडे आहे आणि माऊलींच्यावर पुष्पवृष्टी करा काय देऊ असे व्हावे उतराये आणि देवी तो हा पायी जीव थोडा माऊलींचे आपल्याला उपकार आहे आज माऊली जन्माला नसते तर सप्ताह झाला नसता माऊली आपल्याला नसते तर वारकरी कोण झालं नसतं लक्षात घ्या त्यांच्या काय सांगू आता संतांचे उपकार 17 तारखेला आळंदीला जाणं नाही झालं मंदिरात या मंदिरात बी जाणं नाही झालं घरामध्ये माऊलींचा फोटो असेल तर हार घाला पाया पडा आणि ती बी नसेल शेवटाला हृदय तर आहे ना माझी ऐका मी विनंती ज्ञान देवा श्रेष्ठ मूर्ती तुम्ही मैसोनी आणताय मज जागवा धारी श्रेष्ठ ज्ञान देवा एका जनार्दनी आठवा 12 वाजता त्या दिवशी माऊलीला आठवा आणि तुम्ही आनंदित आहे असं समजा आणि माऊलींच्या समोरच आहे समजा एवढा आठवा आणि माऊली तुमचं कल्याण करतील महाराज ज्या समाधी सोहळा नामदेवरायामुळे कळला बरं का नाहीतर आपल्याला 40 संतांच्या समाध्या नामदेवरायांचे उपकार आहेत नामदेवरायांनी समाधीचे आगमन केले नसते तर माऊलीची समाधी कळली नसती निवृत्तांची समाधी कळली नसती सोपानकाळ समाधी कळची उपकार नामदेवरायाचे म्हणून त्या नामदेवरायाचे एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा नामदेव
माया गेली समूळ विदया संत महिमा वर्णुकिते निर्जीव सालविले विनते जडमुडा उद्धरिले रेड्यामुखी वेद बोलविले संत महिमा वर्णुकिते निर्जीव सालविले विनते मने नाम याचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा संत महिमा वर्णुकिते निर्जीव सालविले विनते करविले तैसी केली कटकट वाकडे केली देव जाणे कोणाच्या कारणे झाले से निर्माण देवाचे कारण देव जाणे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धिलेले येत माझे उरणे पायी कोण विठ्ठल आज या ठिकाणी हरिभक्तपरायण माऊली महाराज बचोटी महाराज खरं तर घाटणेकर महाराजांचं कीर्तन होतं, परंतु त्यांचा सकाळी फोन आला, त्यांची तब्येत ठीक नाही आहे आणि घाटणेकर महाराजांनी आतापर्यंत आपल्या इकडं 10-12 वर्ष दरवर्षी त्यांची सेवा असते, कधीही त्यांची गैरहजेरी लागली नाही. परंतु त्यांची परिस्थिती आता तब्येतच बरी नसल्याने दवाखान्यात होते, परंतु आम्हाला 1% सुद्धा त्याची जाणीव हरिभक्तपरायण बचोटी महाराजांनी जाणून दिली नाही. उलट योगायोग आमच्या दृष्टीने चांगला की आपण 750वा ज्ञानेश्वर महाराजांचा सप्ताह 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर इकडं मैदानामध्ये करणार आहोत. त्याचं नियोजन 2 महिन्यापासून सुरू आहे आणि योगायोगानं माऊलींचा अभंग आज घेतला म्हणजे कुठं तर आमच्या या भागावर माऊलींचा आशीर्वाद कायमस्वरूपी आहे. अतिशय सुसरावाची सेवा त्यांनी केली. हत्तुरी परिवार हत्तुरी नगरवासी यांच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम दैनंदिन कार्यक्रम दिवसभर होतील. Ah,